राज्यामध्ये एसटी संप सुरू असला तरी साताऱ्यामध्ये मात्र चित्र वेगळं आहे। साताऱ्यातील एसटी कर्मचारी बंदमध्ये सहभागी झालेले नाहीत आणि त्यामुळे साताऱ्यातली एसटी सेवा सध्या सुरळीत सुरू आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या अनुषंगाने पुणे विभागाने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आता बंद पुकारलेला आहे। त्यामुळे त्या परिसरातील सर्व एसटी बंद झाल्याचे सांगितले जात आहे। मात्र या बंदच्या मध्ये सातारा विभागाने सहभाग नोंदवलेला नाही। सातारचे जे कर्मचारी आहेत एसटी महामंडळाचे ते अद्यापही कामावर आहेत। सातारा विभागातून आता या ठिकाणी आपण पाहतोय की सर्व सुरळीतपणे सुरू असल्याचे एकंदरीत पाहायला मिळते। यामध्ये कोणत्याही एसटी ह्या रद्द करण्यात आलेल्या नाहीत अथवा बंद करण्यात आलेले नाही असं एकंदरीत सांगितलं जाते। सध्या या ठिकाणी आपण पाहतोय की सर्व काही सुरळीत असल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळते। मात्र सातारा विभागाने या संपामध्ये सहभाग घेतल्याचं सांगितलं जात असले तरी सातारा विभागातून सर्व गाड्या ह्या सुरळीत सुरू असल्याचं एकंदरीत सांगितलं जाते। आता पाहतोय की आपण इथे प्रवाशांनी मोठी गर्दी केलेली आहे। एसटी च्या मोठ्या संख्येने गाड्या या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर लागलेल्या आहेत। एसटी मध्ये लोक बसत आहेत। एसटी येथून निघताना पाहायला मिळत आहे। मात्र याबाबत अद्यापपर्यंत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अधिकृतरित्या कोणतीही भूमिका समोर बजावलेली नाही। त्यामुळे काही वेळातच समजू शकणार आहे की सातारा एसटी महामंडळाचे कर्मचारी हे या संपामध्ये सहभागी होतात की नाही। राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा एसटी स्टँड, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।